जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाईगाव तालुका शेवगाव जिल्हा हिंगणघाट. ज्ञान नाही विद्या नाही फी घेण्याची बुद्धी नाही, बुद्धी असून चालत नाही त्या म्हणावं काय ओळखलं का? या सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं. मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे ना तो साधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतिसूर्यच आहे. त्या काळी बायांना उमराव लढण्याची पद्धत नव्हती. बायांच्या जातीत कसं आपण बरं आणि आपलं घर बरं, घरातील माणसं स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. यावर एकच उपाय होता, स्त्री शिक्षणाचा प्रसार. स्वराज नावाच्या ब्रिटिशांना म्हणाले, मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट रिपोर्टली एज्युकेटेड द बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं महिलांना घरच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं आले ते माझ्यावर पाठी प्रिन्सिपल त्याला म्हणाले, सावित्री आजपासून या तुला शिकवणार. झाला सुरू माझा अभ्यास. गाणं मात्रा विल्यांटी आकार उकार वेगवेगळे हात यात्री लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी होईल. शनिवारी 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भेटवाडीत आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि पहिली शिक्षिका मुख्याध्यापिका शेळीसारखं जगला तर नाव दमापुरी, पण बागासारखं जगला तर नाव. पण समाजाचं काय हो, मात्र धर्म बुडाला. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून त्यासाठी जायचं, आपला नवरा वारला त्याचा काय दोष. आणि यासाठीच आम्ही काम केलंय. इंग्रजांनी सतीबंदी ही प्रथा सुरू केली, सतीबंदी सुद्धा बंद केली. त्यानंतर आम्ही विधवा महिला काशबाई यांच्या मुलाला दत्तक घेतलं. त्याच्या तुमतून चालण्यानं आमचं कसं मन भरून जायचं. त्याला वाढवलं गेलं. पुन्हा लेगरची 7 वर्ष होती. लोक धडधड पडत होते. तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उघडायचं. यशवंताने हॉस्पिटल उभारले. लोक धडाधड पडत होते. आनंद होता तो आहे शिकण्याचा. म्हणूनच म्हणते मी, मुलीला वाचवा, मुलीला शिकवा, या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकच शिकतो, पण मुलगी शिकली ना तर ती 4 घराण्याला शान करते. म्हणूनच म्हणते मुलीला शिकवा, मुलीला वाढवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.